एका दाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. सिंह, हरिण, ससा, माकर आणि एक चतुर कोल्हा. त्या कोल्ह्याचं नाव होतं चिकू. एके दिवशी जंगलात खूप दुष्काळ पडला. पाणी आणि अन्न कमी झालं. सगळे प्राणी चिंतेत होते. आता आपण काय करणार? पाणीच नाही उरलं. हो, जर असंच चालू राहिलं तर आपल्याला जंगल सोडावं लागेल. तेवढ्यात चिकू कोल्हा आला. सगळे प्राणी त्याच्याकडे आशेने पाहू लागले. घाबरू नका मित्रांनो, मला एक युक्ती सुचलीये. लवकर सांग, काय योजना आहे? जंगलाच्या पलीकडे एक तलाव आहे, पण तिथे एक मोठा भुकेला वाघ राहतो. तो बाहेरच्या प्राण्यांना तिथे अजिबात फिरकू देत नाही, पण आपण त्याला फसवून पाणी मिळवू शकतो. सगळ्यांना थोडी भीती वाटली, पण चिकूवर विश्वास ठेवून ते तयार झाले. चिकू वाघाकडे गेला. वाघ महाराज, तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. काय? लवकर सांग. या तलावात एक दुसरा वाघ आहे. तो म्हणतो की तोच या जंगलाचा नवीन राजा आहे. आणि एवढंच नाही, तर तो सगळ्या प्राण्यांना आपल्या बाजूनं वळवणार आहे, आणि ते पण तुमच्या विरोधात. वाघ संतापला. मी असताना इथे दुसरा वाघ येऊच कसा शकतो? बहुतेक त्याला माझी दहशत माहिती नाहीये. चल, कुठे आहे तो? मला दाखव. चिकू त्याला तलावाजवळ घेऊन गेला. वाघाने पाण्यात पाहिलं. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. अरे तू बाहेर ये. वाघाला वाटलं खरोखर दुसरा वाघ आहे. त्याने रागाने तलावात उडी मारली आणि पाण्यात बुडून मरून गेला. चिकू लगेच परत जंगलात गेला आणि घडलेली घटना सगळ्या प्राण्यांना सांगितली. आता आपण सुरक्षित आहोत. चला पाणी घेऊया. सगळे प्राणी पण खूप खुश झाले. चिकू, तू खरंच खूप चतुर आहेस. तुझ्या बुद्धीमुळे आपले प्राण वाचले. सगळे प्राणी मिळून त्या तलावातून पाणी पिऊ लागले आणि पुन्हा आनंदाने राहू लागले. यातून काय बोध घ्याल मुलांनो? बुद्धी आणि चतुरपणा हे बळापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतात.